नमस्कार, डिजिटल न्यूज 18 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आजची सर्वात महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजना या संदर्भात बघत आहोत। लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, या महिलांना सप्टेंबर मध्ये मिळणार पैसे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या नजरा आता बँक खात्यांकडे लागलेल्या आहेत। असे असताना सरकारने लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे। ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज भरणार आहेत त्यांना याच महिन्यात योजनेचे पैसे दिले जाणार आहेत, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे त्या महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहे। नागपूर जिल्ह्यातील बहादूर तालुक्यातील महिला मेळाव्यात आदिती तटकरे बोलत होत्या। यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज करणार आहेत त्या महिलांना योजनेचा निधी सप्टेंबर महिन्यातच मिळणार आहे। आतापर्यंत अर्ज केल्यानंतर तो मंजूर झाल्यावर दुसऱ्या महिन्यात त्यांना लाभ दिला जायचा, मात्र आता सप्टेंबर महिन्याचा लाभ या महिन्याच्या अखेरच्या आधी तुमच्या अकाउंटला डेबिट करणार आहोत, असे आदिती तटकरे म्हणाल्या आहेत। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। आदिती तटकरे पुढे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेत नोंदणी ही सुरूच राहणार आहे, त्यामुळे नोंदणी करा आणि फॉर्म भरून घ्या। तसेच जर तुमचे बँक अकाउंट हे आधार कार्डशी लिंक नसेल तर ते लिंक करून घ्या, असे आवाहन त्यांनी महिलांना केलेले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत आतापर्यंत जवळपास 2,40,00,000पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत। यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07,00,000 महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे। तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला, त्यावेळी तब्बल 52,00,000 महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ वितरित केला, अशी माहिती आदिती तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे। सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची छाननी सुरू आहे। ती छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा अधिक महिला यासाठी पात्र ठरतील। आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना योजनेचा लाभ द्यायचा, असंही आदिती तटकरे यांनी म्हणाले आहेत। धन्यवाद।